क्या हुआ तुम्हारे साथ, क्या बताएंगे? सर, मेरा नाम सूरज है और मेरा पिताजी का नाम बाबू सिंह है। रहने वाले हम लातूर के हैं। नहीं, अभी क्या है, इधर मेरे को रहते हुए को 1.5-2 साल हो गया है। इधर कुछ भी काम धंधा करके हम हमारा खा रहे थे। तो अभी क्या अभी 2 या 3 दिन का बात है। मेरा बहन सो रहा था इधर रात का। तो शाम को खाना वगैरह खा के 11-11:30 बजे खाना वगैरह खा के सो गए थे। और मेरा टाइमिंग बोले तो उठने का मतलब वही 4-4:30 बजे का है, बाथरूम को जाने का आने का। तो फिर रात को मैं 3:30 बजे उठा तो देखा तो उधर से मेरी बहन गायब है। किधर गया किधर नहीं कुछ मालूमात नहीं पड़ रहा उसका। कौन लेके गया है कि किधर गई है वो मालूमात नहीं गिर रहा है उसका। और उनका चप्पल देखा तो वो क्या जबरदस्ती लेके गए, कैसे लेके गए, उसका चप्पल भी इधर ही पड़ा है अभी। खाली उतना अपने को मालूमात है। पुलिस में जाके रिपोर्ट वगैरह सब दे के आए वाले हैं। और पुलिस वाले बोले करके हाँ करते हम तुम्हारा कुछ सुविधा करते। पुलिस वाले भी अपना काम कर रहे बरोबर। लेकिन आपसे भी थोड़ा निवेदन है करके आप भी थोड़ा हमारा मदद कीजिए बस। गरीब लोग है दादा, छोटे छोटे बच्चे हैं हमारे। ऐसे मेहरबानी करो को ढूंढ के पता लगा के बता दो हमको। कहाँ भी होंगे उसको ढूंढ के बता दो हमको तो अच्छा हो। कितने दिन से रह रही है? 1-2 साल हो गया मेरे को इधर ही। 2 साल हो गए। हाँ, गन्ना काटने को जाता हूँ मैं कर्नाटक। कौन है मुकदम? मुकदमा अपना संजू मोमिन है। इतनी मेहरबानी करके बता दो दादा, ढूंढ के कहाँ भी पता लगा के बता दो। बहुत छोटे छोटे बच्चे हैं, गरीब लोग हैं हम। और उसके बारे में क्या बताएंगे? उसके बारे में क्या बताना सर, मैं खाली वही बोल रहा हूँ करके किधर भी पता लग गया तो तुम्हारा हेल्प चाहिए बस, इतना बोलूंगा मैं आपसे। हो गए? वैसा कुछ नहीं हुआ है। अपना खाने का पीने का बस, खेलने का ऐसा था अपना बस। सुबह शाम खाली काम को जाने का, काम को वापस आने का, सब्जी वगैरह लाने का, बनाने का, खाने का। काम को साथ साथ जाते थे या नहीं, वो यहीं पे रहते थे, नहीं जाता था अकेला। वो अकेली रहती थी? ये दोनों साथ में रहते थे। साथ में रहती थी। मैं अकेला काम को जाता था। कोई झगड़ा बिगड़ा हो गया? कुछ भी नहीं, नहीं कुछ दादा, भी नहीं सर। झगड़ा वगड़ा ऐसा कुछ भी नहीं हुआ हमारा। अच्छे से खा रहे थे। अचानक हो गया, वो खाना पीना खा के सो गई थी, अचानक गायब हो गई। किधर सो गई थी? इधर सोती थी वो। आपण बघू शकता त्या पालामध्ये जे बाहेर राज्यातील लोक आहेत आणि इथे त्यांची या मुलाची बहीण कुणीतरी या ठिकाणी इथून तिला घेऊन गेलेला आहे, उचलून गेलेला आहे किंवा किडनॅप केलेला आहे. अशा प्रकारे आपण बघू शकता या ठिकाणी गरीब माणसं आहेत, बाहेरचे माणसं आहेत, रोजीरोटी करून या ठिकाणी खातात, कारखाना करतात. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि या मुलाची बहीण या ठिकाणाहून लापता झालेली आहे, हरवलेली आहे, रात्रीचं निघून गेलेली आहे. कुणी नेली आणि कुठे नेली याचा कुठलाही थांग पत्ता लागलेला नाही. या ठिकाणी या मुलाची बहीण निघून गेलेली आहे, रात्रीच्या 3 वाजता उठून गेलेली आहे, निघून गेलेली आहे. कुणी नेली हेही त्याला माहित नाही, कशी गेली हे त्याला माहित नाही. फक्त रात्रीच्या 3 वाजता ती या निघून गेलेली आहे. त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिलेला आहे, तक्रार दिलेली आहे. लवकरच पोलीस याचा शोध घेतील, तपास घेतील आणि अशा घटना बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोणाच्या घटना असतील, किडनॅपिंगच्या घटना असतील, मारामारीच्या घटना असतील, अत्यंत विद्रूप परिस्थिती या ठिकाणी झालेली दिसून येत आहे. आपण पाहू शकता 17 ते 18 वर्षाची मुलगी आहे आणि ते पत्ता झालेले आहे. रात्रीच्या 3 वाजता या ठिकाणी या पालामधून ती उठून गेलेली आहे. तेव्हा तिला कोणी घेऊन गेलेलं आहे का, अनेक असे प्रश्न आहेत. माणसं आहेत आणि ते कळकळीने सांगतात की आमची बहीण आम्हाला मिळाली पाहिजे. कुणी नेली हे त्याला माहित नाही. फक्त रात्रीच्या 3 वाजता चप्पल चप्पल इथे ठेवून ती फक्त एका ड्रेसवर 3 वाजता रात्रीच्या निघून गेलेली आहे. तर तुम्ही घेऊन गेलेला आहे याचा कुठलाच पत्ता लागत नाही. तसं त्यांनी बीडला कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल केली फिर्याद? पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झालेली आहे. मात्र आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने सर्व पोलीस यंत्रणा याच्यावर आहे, बंदोबस्तामध्ये आहे, व्यस्त आहे. त्यामुळे 2 दिवसानंतर पोलीसवाले सगळे धरून काढतील
याचा शोध घेतील एवढंच या निमित्ताने सांगतो. परंतु या घटना अशा वारंवार घडत आहेत, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. या निमित्तानं एवढंच या एशियन न्यूजच्या माध्यमातून मी आवाहन करतो. तिथं कुठं कुणाला काही सुचवावं लागेल तर तात्काळ या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आणि लोकांनी तात्काळ या मुलींच्या नातेवाईकाला तिथे स्वाधीन झाली पाहिजे. पता बता देंगे तो बहुत ही मेहरबानी हो जाएंगी तुम्हारी. पत्ता जिथं कुठं असेल तो पत्ता या ठिकाणी सांगावं. आणि मैंदा या ठिकाणी वडुणी बीड तालुक्यातील हे मैंदा गाव आहे आणि या मैंदा गावामधून या मुलीचा जे पत्ता झालेला आहे तरी कुणाला सापडल्यास आढळून आल्यास या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून मैंदा या ठिकाणी कुठल्याही माणसांना सांगितलं किंवा तरी चालेल. एवढंच या एशियन न्यूजच्या माध्यमातून आपण हेल्प करू शकता. धन्यवाद. बाबा 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 सगळे